शरू, एकदा आकाशला फोन करून विचार ना मम्मीची तब्येत कशी आहे. डॉक्टरांनी फक्त 12 तास सांगितले होते ना अंडर ऑब्झर्वेशन. विचारते. हे जे झालं ते झालं, पण जे काही घडलंय ना ते काही योग्य नाही घडलंय. माझ्या पमाला जर का काही झालं असतं ना तर आयुष्यभर मी तुम्हाला माफ नसते करू शकले. पण स्वामींची कृपा आता सगळं ठीक आहे. त्यामुळे तर जाऊ दे. हा, यावरून पण तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट शिकायची. त्यापुढे आपल्या मम्मी पप्पांबरोबर अजिबात खोटं बोलायचं नाही, त्यांना फसवायचं नाही. अगं तुमच्यासाठी जगतात ना ते दोघं. जर का तुम्हीच त्यांना फसवलं तर त्यांच्या जगण्याला काय अर्थ आहे मग? मावशी सॉरी. अगं आम्हाला यातलं काहीच होऊ द्यायचं नव्हतं खरंच. पण गोष्टी अशा घडत गेल्या ना की आमच्या हातून. तो मुलगा बांदेकर तो वाईट आहे समजल्यानंतर कसं ताईचं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं असतं. त्यात मम्मीची तब्येत बिघडली. मग आम्हाला काही सांगताच आलं नाही. अगं दिवस रात्र आम्हाला झोप लागत नव्हती ग या टेन्शनमुळे. पण गप्प राहावं लागत होतं. पण खरं सांगते मावशी, यातून आम्हाला मम्मी पप्पांना कधीच फसवायचं नव्हतं खरंच. हे बघ, जे झालं ते झालं, पण आता सुभाष भाऊजी ऐकूनच घ्यायला तयार नाहीयेत. पप्पा चिडणारच ना ग. धक्का बसलाय त्यांना. तुला माहितीये ना मावशी, पप्पा सगळ्यांना कसं सांगत फिरायचे, माझी बाय अशी आहे, माझी बाय तशी आहे, माझी बाय माझा अभिमान आहे. तेव्हा ऊर भरून यायचं माझं. पण आता लाज वाटतेय स्वतःची. आज माझे पप्पा माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये. अशू अगं, धक्का तर बसणारच ना. हा, पण कितीही झालं तरी सुद्धा मम्मी पप्पा आहेत ना तुमचे. ते तुम्हाला माफ करतील. हा, हे बघ, वेळेसारखं ना दुसरं औषध नाही. थोडासा वेळ जाऊ दे. हा, पमाला बरं होऊ दे. तुम्ही जास्त विचार नका करू. चला आता तुम्ही घरात चला. नाही नाही नको, पप्पा नाही बोललेत. पप्पा बोलले घरात नाही जायचं म्हणून. मग माझ्या घरी चला ना. नको मावशी खरंच. अगं, असे किती वेळ तुम्ही बाहेर बसणार आहात? हे पा, झाली तेवढी शिक्षा पुरे झाली. आजूबाजूच्यांना उगाच बोलायला विषय नको. चला चला, आवरा पटपट आवरा. नको मावशी, पप्पांनी घरात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही म्हणून सांगितलंय. ठीक आहे, मग मीच सगळं सामान घेऊन येते. मग मात्र तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर यायचंय, कळलं? किल्ली कुठे आहे? मी देते. मावशी, साक्षी, बस ये. नाही ठीक आहे. कॉफी आणली होती तुम्हा दोघांसाठी. तुम्ही काही खाल्लं नाही माहिती आहे मला. नाही, मला नको. मी आई बरोबरच नाश्ता करेन बाहेर. मिसेस परब कशा आहेत? ठीक आहेत. डॉक्टर प्रधान आले होते त्यांना चेक करायला. शी इज फाईन ना. दादा दादा तुम्ही हे सगळं का केलं? नाही, आईला नव्हतं सांगायचं ठीक आहे, पण मला तरी सांगायचं. नाही, गौतम कडून फार अपेक्षा नाही आहेत माझ्या, पण तू तरी.
खरं सांगायचं तर आजपर्यंत गौतमची कुठलीच चॉईस मला फारशी आवडलेली नाहीये, पण आसावरी ताई इज वन ऑफ द बेस्ट चॉईस ही हॅज मेड. आणि आय होप की तुम्हाला माहिती आहे की हे सगळं खूप अवघड आहे. अगं म्हणूनच तर हे सगळं करावं लागलं ना. हो, पण हे अजून अवघड होऊन बसलंय ना. आय नो, याचीच भीती होती मला. आई कशी आहे? मी रात्रीच येणार होते, पण मी आणि आकाश हॉस्पिटलमध्ये थांबलो. आम्ही पण रात्रभर आशूच्या घराबाहेरच होतो. दादा आधी आला, आम्ही नंतर जॉईन झालो. आय मीन त्यांचे पप्पा रागवले होते ना त्यांच्यावर, म्हणून त्या मुली खूप अपसेट होत्या. म्हणून त्यांना भेटायला गेलो होतो. भेटलो नाहीच, पण भेटायचं होतं. भेटलो असतो तर बरं झालं असतं. प्रकाश, अरे ते झाड सुकत चाललंय, जरा उन्हात ठेवा. मॅम तुम्ही काय ऐकलं का? असं लोकांच्या दाराला बाहेर कान लावून चोरून चोरून ऐकण्याची सवय नाहीये मला. कॉफी. मॅम पण मग आता ऐकायला लागा, नाहीतर नुसतंच असं डोकं धरून बसायची वेळ येईल. बिंदू, उगाच पाल्हाळ लावू नकोस. काही महत्वाचं सांगायचं असेल तर पटकन सांगून मोकळी हो. सांगते या या, बसा 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 बसा. मॅम तुम्ही एवढं इथे टेन्शन मध्ये असताना, चिंतेत असताना, तुम्हाला इतकं वाईट वाटलेलं असताना तुमच्या दोन्ही मुलांना तुमची चिंता नाहीये, त्या परबांच्या मुलींची चिंता आहे. काल रात्रभर जय दादा आणि गौतम त्या परबांच्या घराबाहेर होते, माहितीये? जय पण मग जय दादा तर आधीच गेला आणि गौतम काय त्याच शेपूट गेला त्याच्या मागे मागे. गुड मॉर्निंग. सगळ्या मीटिंग्स रूममधनंच करणार आहे माझ्या. मला डिस्टर्ब करू नका आणि बोलायला तर अजिबात येऊ नका. आई प्लीज एकदा ऐकून घे माझं. मला खरंच हे सगळं नव्हतं लपवायचं. बास करा ना तुमची सगळी नाटकं. काल एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आपल्या आईला काही त्रास झाला का, आईने गोळ्या घेतल्या का, छान झोप लागली का, अजून त्रास, याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे तुमचं. त्या परबांच्या मुली एकट्या पडल्या असतील, त्यांना काय वाटलं असेल हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. काल रात्री तिथेच होतात ना काय गौतम?